हस्तलेखनाचे महत्त्व ओळखण्यासाठी दरवर्षी 23 जानेवारी हा दिवस जागतिक हस्ताक्षर दिन वा जागतिक हस्तलेखन दिन म्हणून साजरा केला जातो. द रायटिंग इन्स्ट्रुमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या वतीने या दिवसाला प्रारंभ झाला. सुंदर हस्ताक्षर हाच खरा दागिना असतो असं म्हटलं जातं. शाळेत शिकताना हस्ताक्षर सुवाच्य सुंदर असावं हा आग्रह शिक्षक तसेच घरातील ज्येष्ठ मंडळी कायम धरताना दिसतात. अक्षर हे मोत्यासारखं वळणदार असावं म्हणजे ते खुलून दिसतं. सुवाच्य अक्षर ही तर व्यक्तिमत्वातील जमेची बाजू ठरते. संगणकामुळे, मोबाईलमुळे, सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे लिहिण्याचे, त्यातही हस्ताक्षराचे महत्त्व आता राहिले नाही. केवळ सहीपुरतीच लेखणी हातात धरावी लागते असे काहींचे म्हणणे असते. खरं तर यात अजिबात तथ्य नाही. पण अगदी ते गृहीत धरले तरीही आपलं हस्ताक्षर वाईट असावं असं तर नव्हे ना. या संदर्भात समर्थ रामदासांनी 3.5 शतकांपूर्वी अक्षराबाबत लिहिले आहे. ते म्हणतात, बाळबोध अक्षर घडसून करावे सुंदर, जे पाहताची चतुर समाधान पावती. तुमचा आत्मविश्वास, इच्छाशक्ती, नीटनेटकेपणा हा अक्षरावरून अधोरेखित होतो बरं का. त्यामुळेच केवळ हस्तलेखन दिनानिमित्तानेच नाही तर आपल्या दैनंदिन जीवनात लेखनाचे महत्त्व जाणून घेतले पाहिजे आणि दिसा माझी काही लिहित जावे हा मंत्रही अंगीकारला पाहिजे. यासाठी वेळप्रसंगी स्नेहीजनांना, कुटुंबातील सदस्यांना हस्तलिखित संदेशाची देवाणघेवाण करावी. परगावी असलेल्यांशी संवाद साधण्यासाठी पत्र पाठवावे. हे अगदीच शक्य नसेल तर सुवाच्य अक्षरात किमान दैनंदिन रोजनिशी तर लिहावीच. त्यामुळे आपल्या हातून 10 ओळी तरी लेखन होईल. लेखनाचे व वळणदार हस्ताक्षराचे महत्त्व आपण जाणून घेतले तर जागतिक हस्तलेखन दिन हा केवळ एक दिवसाचा उपचार न राहता तो दैनंदिन जगण्याचा अविभाज्य भाग बनेल हे नक्की. त्यामुळेच जागतिक हस्ताक्षर दिनाच्या निमित्ताने लिहिते होऊया.